नमस्कार. प्रत्येक वर्षी आपल्या कोल्हापूरमध्ये असलेल्या कळंबा नजीक असणाऱ्या श्री स्वामी समर्थ सेवा सदन मध्ये आपण अनेकविध स्वामी समर्थ महाराजांचे कार्यक्रम किंवा महाराजांच्या संबंधित असणाऱ्या वेगवेगळ्या सेवांची पूर्ती करत असतो. पण ह्याच सेवांबरोबर यावर्षी मंदिरामध्ये असणाऱ्या सर्व नवयुवकांनी व सेवेकरांनी असा निर्णय घेतलाय की मंदिरमध्ये होणाऱ्या या 5 दिवसामध्ये किंवा सप्ताहामध्ये होणाऱ्या देवाच्या सेवाबरोबरच देवाच्या नैमित्तिक सेवांबरोबरच आपण कुठला तरी सामाजिक भाग म्हणून आपण कुठली तरी सामाजिक आपली नैतिक जबाबदारी म्हणून आपण एक वेगळ्या पद्धतीने सामाजिक उपक्रम करण्याचं ठरवलंय. आपलीच असलेली आसरा सामाजिक संस्था व श्री स्वामी समर्थ सेवा सदन याच्या सहयोगानं मंदिरमध्ये प्रत्येक दिवशी मंदिरमध्ये वर्षभर येणाऱ्या महाराजांसमोर ठेवले जाणारे 1 रुपया असो, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये हे एकत्रित करून मी स्वतः ज्या ज्या गावामध्ये जाऊन स्वामी समर्थ महाराजांवर प्रवचन व कीर्तन केल्यानंतर मिळणारे मानधन या सगळ्या गोष्टी एकत्र करून आपण भागामध्ये असणाऱ्या आपल्या परिसरात असो किंवा कोल्हापूरमध्ये असणाऱ्या महत्वाच्या बाबींची पूर्ती करण्याचा आपण प्रयत्न करणार आहे. याचमध्ये कोल्हापूरमध्ये आपली स्मशानभूमी आता सध्या जुन्या अवस्थेमध्ये झालेली आहे किंवा त्याला आता नूतनीकरणाची गरज आहे. तर ह्याच अनुषंगानं आपण कोल्हापूरच्या महापौरांना व उपमहापौरांना मंदिरामध्ये समोर ठेवलेले सगळे पैसे वर्षभर जमलेले पैसे एकत्र करून त्याचा चेक आपण नुकताच सुपूर्द केला. याचबरोबर आपण मुख्यमंत्री सहाय्यता निधी आर्मीच्या वेलफेअर फाउंडेशनसाठी कोल्हापूरच्या असलेल्या ट्रॅफिक ऑफिसला आता पौर्णिमेनिमित्त ज्योतिबा यात्रा जी संपन्न होणार यासाठी असणारे आवश्यक निधी देण्यासाठी आपण हे पैसे वापरणार आहोत. महाराजांच्या कृपा आशीर्वादाने हा उत्सव पार पडतो. उत्सवामध्ये अनेक लोक येऊन दर्शन घेतात, पण ह्याबरोबर सामाजिक जबाबदारी पार पडण्यासाठी हे नवयुवकांनी उचललेलं पाऊल खरंच कौतुकास्पद आहे. म्हणून ह्या अशाच अनेक उपक्रम घडावेत, अशा अनेक आपल्याकडून अनेकविध संकल्पना राबवल्या जाव्यात असा स्वामी समर्थ सेवा सदनचा व आसरा सामाजिक सेवा संस्थाचा आणि या सर्व नवयुवकांचा एक मानस आहे.